मुंबईतून एक अतिशय धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. नागरिकांची महत्त्वाची ओळख पटवणारे आधार कार्ड बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार केले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबईतील दहिसर पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे. तपासादरम्यान बांगलादेशी नागरिकांना बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय ओळखपत्रे मिळवून देण्यात येत होती का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सहभाग आहे का, याबाबतही पोलीस तपास करत आहेत. हे आरोपी कोणासाठी आणि कोणत्या उद्देशाने बनावट आधार कार्ड तयार करून देत होते, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच देशाच्या सुरक्षेशी संबंधित कोणता धोका आहे का, याचा तपास दहिसर पोलीस करीत आहेत. अच्छा, दहिसर पुलिस ने आधार कार्ड से रिलेटेड ठगी करने वाले गैंग का पर्दाफाश किया। क्या है मामला? दहिसर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोपनीय माहितीच्या आधारे API निलेश साळुंके आणि त्यांच्या टीमनं एक चांगलं डिटेक्शन केलेलं आहे. सापळा रचून जिथं छापामारी केली तिथं आधार कार्ड अपडेट करणारी सरकारी मशीन ज्याचा गैरवापर केलेला होता. अनेक प्रकारचे फेक डॉक्युमेंट्स, त्यामध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांचे फेक सहीचे दाखले, अनेक आधार कार्ड ज्यामध्ये अपडेट करायला कस्टमरला तिथे बोलवलं होतं. तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स डॉक्युमेंट्स आहेत. तर त्या टोळीवर 2 टोळ्या होत्या. पहिली जी टोळी होती त्यांच्या आधारे दुसऱ्या ठिकाणी छापा टाकला, दहिसर हद्दीमध्ये आणि नंतर कांदिवली पोईसर हद्दीमध्ये, आणि यशस्वीपणे हा सापळा टाकून अनेक सारे फोर्स डॉक्युमेंट आहेत ते जप्त केलेले आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्यामध्ये पहिल्या छापामारीमध्ये सूरजकुमार रामचंद्र यादव नावाचा एक आरोपी, त्याबरोबर उपेंद्र कप्तान सिंग नावाचा एक आरोपी, असे 2 आरोपी अरेस्ट केलेले होते. त्यानंतर हा उपेंद्र कप्तान सिंग आहे की त्याच्या माहितीवर पुढे आणि एक छापामारी केली, तिथेही 2 आरोपी मिळालेले आहेत. त्या आरोपींच्या करवी बनावट जन्म दाखले जवळजवळ 14 दाखले आपण जप्त केलेले आहेत. रहिवाशी बनावट दाखले आहेत ते 7 जप्त केलेले आहेत. याबरोबर बँकेचे म्हणजे SBI बँकेचे पॉलिसीचे फेक डॉक्युमेंट्स तयार केलेले होते. असे वेगवेगळे 26 डॉक्युमेंट्स तिथे मिळालेले आहेत. त्याबरोबर बनावट नागरिकत्व दाखल्याच्या पण प्रती आपल्याला तिथे मिळालेल्या आहेत. त्या स्पॉटवर असणारा कम्प्युटर आहे, त्याचबरोबर आधार कार्ड सरकारी कोट्यातून मिळाली अपडेट मशीन आहे आणि इतर भरपूर काही साहित्य आहे ते जप्त करण्यात आलेले आहे. विशेष कामगिरी झालेली आहे. याद्वारे जे बनावट करणारे जे पण टोळी आहे, गुट आहे, त्यांच्यावर चांगली जरब बसेल आणि अजूनही यामध्ये पुढे भरपूर यात माहिती मिळत आहे. त्यावरही पुढे आमचं लक्ष आहे, आम्ही कारवाई करत आहोत. सर, हे डॉक्युमेंट आतापर्यंत कोणाकोणाचे बनवले गेलेले आहेत आणि याचा वापर कुठे कुठे करण्यात आलेला आहे? ज्या कस्टमरचे डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत यांची लिस्ट आमच्याकडे आहे. अनेक लिस्ट आहे ते आम्ही डिजिटल एव्हिडन्स मधून एक्स्ट्रॅक्ट करत आहोत. तीही लिस्ट आम्हाला मिळत आहे. आणि आधार कार्ड अपडेट करण्यासाठी, नवीन आधार कार्ड तयार करण्यासाठी जे डॉक्युमेंट्स लागतात त्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं, शाळेचा दाखला लागतो किंवा डोमेसाईल लागतं, रहिवाशी दाखला लागतो. असे फेक डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत. तर त्या आधारे आधार कार्ड तयार करून पुढे आधार कार्डचा जिथं जिथं वापर होतो, बँकमध्ये होतो, बऱ्याच वेळा पासपोर्ट काढण्यासाठी होतो, अनेक वेळा इतरही काय सरकारी घरं असतील मिळवण्यासाठी होतो. अशा अनेक ठिकाणी त्याचा वापर झालेला असेल. तर हा तपासाचा एक भाग म्हणून आम्ही टीम्स तयार केलेल्या आहेत. या टीमद्वारे पुढचाही आम्ही तपास करत आहोत. ज्यांची यादी बनवल्या गेली, तुम्ही यादी सांगताय, त्या यादीमध्ये सरकारी कर्मचारी, फिल्म स्टार्स किंवा राजकीय नेते नाव आहे? आपण जे म्हणताय असं विशेष अशी नावं अजून तर आमच्या निदर्शनास आलेली नाहीत.
परंतु तपासामध्ये असे कोण आले तर त्यांच्यावर आम्ही काय करू, कारवाई करू. ज्या बनावटीकरण करून डॉक्युमेंट जिथं वापरलेले आहेत अशांच्यावर पण आम्ही पुढे गुन्हे रजिस्टर करून पुढील आम्ही कारवाई करू. एकूण किती पथके नेमण्यात आलेली आहे याच्यासाठी आणि केव्हापासून हे लोक हे करत होते? आपल्याकडे आता दहिसर पोलीस स्टेशनचे 3 पथकं आहेत. ते पथक वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत आहेत, तपास करत आहे, कोर्टच्या प्रोसिजर तयार करत आहेत. आणि पुढचा तो तपासाचा भाग आहे की बऱ्याच दिवसापासून हे करत होते का अलीकडे करत होते, तपासामध्ये ते निष्पन्न होईल. सर तुम्ही शेवटचा प्रश्न तर तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये डोमेसाईल तयार करण्यात आलेला आहे, परत पॉलिसी तयार करण्यात आलेल्या आहे आणि शाळेतल्या काही दखलपत्र तयार करण्यात आलेल्या आहे. त्यामध्ये कुठल्या मोठ्या नामांकित शाळांचे नावं समोर येणार आहेत, तसेच पॉलिसी असे बँकेतले कुठले आहेत की त्याच्यामध्ये कुठे काही पॉलिसी पैसे काही फंडिंग काढण्यात आलेलं आहे? आमच्याकडे त्याचीही माहिती आहे. जे फेक डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत ते कोणत्या शाळेचे केलेले आहेत, शाळेतल्या कोणत्या प्राचार्य किंवा मुख्याध्यापक जे केलेले आहेत तेही आमच्याकडे माहिती आहे. त्यामध्ये त्या शाळेचं इन्व्हॉल्वमेंट आहे असं नाही, पण त्या शाळेचा दाखला लागतो म्हणून त्या रहिवाशांनी तिथल्या फेक डॉक्युमेंट्स यांच्याकरवी तयार केलेले आहेत, त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. बॅकग्राऊंड काय आहे आणि आतापर्यंत काही केस दर्ज आहे का आरोपीचा बॅकग्राऊंड या अगोदर यांच्यावर कोणत्या केस रजिस्टर नाहीत, परंतु यांनी सरकारी आधार कार्ड मशीन असते, जी मशीन आपण एकतर हॉस्पिटलमध्ये त्याचा वापर केला जातो किंवा शाळांच्या मध्ये वापर केला जातो किंवा पोस्ट ऑफिसमध्ये त्याचा वापर केला जातो. अशा ठिकाणीच या मशीन्स वापरण्याची परवानगी असते गव्हर्नमेंटकडून. परंतु यांनी अशा मशीन विकत घेऊन त्याचा वापर शाळेत किंवा हॉस्पिटलमध्ये होईल असा ॲश्युरन्स देऊन त्यांनी त्यांचा वापर इतरत्र ठिकाणी त्यांची हद्द सोडून केलेला आहे, असं या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेलं आहे. सर तुम्ही उल्लेख केला की ही मशीन शासनाच्या दफ्तरमध्ये वापरल्या जातात आणि त्या शासनाकडून परवाना दिला जातो, तर त्या मशीन त्याला जे पुरवलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये काही शासनातले कर्मचारी आहेत का की त्यांनी ते पुरवलं गेलेलं आहे का? हा सगळा तपासाचा भाग आहे. ज्या आरोपीनं ते मशीन घेतलेली होती, मशीन घेण्या अगोदर त्याने डॉक्युमेंट्स काय प्रोड्यूस केली होती त्याचा तपास केला जाईल आणि पुढील कारवाई केली जाईल. अनेक वेळा मुंबई पोलिसांनी आपल्याला माहित आहे की खूप छानशा कारवाई आतापर्यंत केलेल्या आहेत. बांगलादेशी जे आहेत मुंबईमध्ये राहणारे त्यांना अनेकांना डिपोर्ट केलेलं आहे. परंतु हे जे फेक डॉक्युमेंट्स तयार झालेले आहेत यामध्ये काही अशी नावं आहेत की जी शक्यता आहे की त्यांनी फेक डॉक्युमेंट्स किंवा फेक आधार कार्ड तयार करण्याची शक्यता आहे. तर त्यामध्ये आम्ही तपास करत आहोत. त्याची माहिती पुढच्या वेळी तपासामध्ये निष्पन्न होईल तशी दिली सर जाईल. एका प्रश्नाचं उत्तरही मिळालेलं आहे. बँकेमध्ये वापरलेल्या पॉलिसी ज्या आहेत त्याच्यामध्ये काही फंडिंग काढण्यात आलेले आहे का, त्याचा कुठे वापर केला आहे? इनिशियल स्टेजला आपण ही पत्रकार परिषद घेतोय. तपासाचा भाग आहे. आम्ही टीम्स तयार केलेल्या आहेत, त्याचे डॉक्युमेंटेशन तयार होत आहेत. त्यामध्ये आम्ही पुढची माहिती घेऊ, आपल्याला सादर करू.